ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यान योग. योग साधना भाग 9. ओवी आहे 221 आणि श्लोक आहे 14. ज्ञानदेव खवळलेल्या अपान वायूचे कार्य सांगून झाल्यावर आता कुंडलिनी जागृतीचा भाग सांगत आहेत. श्लोक 14. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थित मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अंतःकरण शांत असलेला, भीतीरहित, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझे ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे. तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. अर्जुना, कोंडलेला आपण वायू असे प्रकार करतो. तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते. भगवान योग्याने कशी साधना करावी ते सांगतात. योग्याचे चित्त शांत हवे, त्याच्या मनात भीती असता कामा नये, त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे, चित्त भगवंताकडे लावावे, मनसंयमन करून भगवत परायण व्हावे. ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर योग साधनेचे लवकर फळ प्राप्त होते. ज्ञानदेव हे नाथ संप्रदायाचे अनुयायी. योग मार्गाने ब्रह्मैक्य साधणे हे या मार्गाचे उद्दिष्ट. यामुळे प्रसंगानुरोधाने ज्ञानेशांनी या मार्गाचे रहस्य आपल्या भावार्थ दीपिकेत स्पष्ट केले आहे. वास्तविक कुंडलिनी योगाचा गीतेत प्रत्यक्ष उल्लेख नाही, पण ज्ञानदेवांच्या मते गीतेचा 6वा अध्याय याच रहस्याकडे अंगुली निर्देश करतो. म्हणून ज्ञानदेवांनी या पंथराज्याची गूढ रहस्ये या निमित्ताने उकलून दाखवलेली आहेत. कुंडलिनी. जीव जोपर्यंत देहात असतो तोवर चेतना शक्ती देहात असते. जीव देह सोडून जाते वेळी ही चेतना शक्ती सुद्धा त्याच्या बरोबर देह सोडून जाते. हिलाच उपनिषदात जीवाची सहचरी असं म्हटलेलं आहे. पंचप्राण, मन, बुद्धी, इंद्रिये या सर्वांवर या चेतना शक्तीचीच सत्ता असते. हिलाच यौगिक भाषेत ज्ञानदेवानी प्राणांची अंतुरी म्हणजे प्राणांची सहचरी अथवा कुंडलिनी असं म्हटलंय. ज्ञानदेवानी आसन कोठे घालावे, आसनावर कसे बसावे, त्रिबंध साधन कसे करावे ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. पुढे ज्ञानदेव कुंडलिनी शक्तीचे वर्णन करतात. अपानवायू शरीर शुद्धीचे कार्य करत असतो, तर दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्री 3.5 वेढे घालून मुख खाली करून निद्रिस्त असते. वज्रासनाच्या उष्णतेमुळे ती जागी होते. 3.5 मात्रांची ती शक्ती वेढे घालून निजलेली असल्यामुळे ज्ञानदेव तिला सर्पिणी म्हणतात. भगवत शक्तीचे जे 3.5 वेढे आहेत ते म्हणजे अ, उ, म व बिंदू या ओंकाराच्या 3.5 मात्रा मानल्या जातात. ही कुंडलिनी शक्ती शुद्ध चैतन्य स्वरूप असते, पण मी वृत्ती रूपाने स्फुरण पावल्यामुळे अज्ञान भ्रमाने ती आपले चैतन्य स्वरूप विसरते व त्रिगुणात्मक होते. तिच्यातील तेज हे सत्वगुणाचे प्रकाशक आहे. क्रियारूपता रजोगुणामुळे आहे व जडता ही तमोगुणामुळे आहे. ही शक्ती मूलाधारी निजलेली असते, म्हणजे ती आपले चैतन्य स्वरूपाशी असलेले ऐक्य विसरलेली असते. अधोमुख असते, म्हणजे सृष्टीचे कारण असणारा जो परमात्मा त्याला विसरून नामरूपात्मक कार्यरूप सृष्टीकडे तिचं मुख असतं. कारण आधी कारण व नंतर कार्य म्हणून कार्याच्या दृष्टीने कारण हे ऊर्ध्व व कार्य अध असे म्हणतात. जीव आपले निराळे अस्तित्व मानतो व सृष्टीरूप कार्याशी ऐक्य करतो. ही शक्ती जोपर्यंत अधोमुख असते तोपर्यंत जगताचे भान तिला होत असते व जेव्हा ती ऊर्ध्वमुख होते तेव्हा ती जगाचे भान नाहीसे करते व परब्रह्म स्वरूप होते. ही शक्ती जागृत झाली की तेजोमय होते. ज्ञानदेवांनी तिचे 4 दृष्टांतांनी वर्णन केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.